आलोय आता आम्ही पिंपरीला. चल 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 चल. पिलूला भूक लागली आता. गाडीवरती झोपेल होती. कुत्तू आला. खाली जाय रे कुत्तू. खाली जाय. हाय हाय अरे ऐ खाली जाय. आता बसला ना तू. जात बसू दे. बसला तू बसू दे. जाऊ दे बसू दे बाबा. काय रेनी कपडे पण चेंज केले. मी पण चेंज केली आहे काय आत्ताच. चल बाबूच्या दूध पिऊन घेऊ. चल 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 चल. वाकर मध्ये खेळायला लागत तिला. घ्या काढून तिला त्यातून. तिला दूध पाहिजे ना. चा चा. आलो मामाच्या गावाला. मज्जा कुठून आली. आणू दीदी कुठे. आणू दीदी कुठे. कुठे का आणू दीदी. पाहू राहिली पाहिजे का आणू दीदीला. कुठे आणू दीदी सोनू दीदी कुठे. पाय बरं कुठे गेल्या. पाय बरं त्या. आणून त्यांना पाहू राहिली. कुठे ग पिल्लू त्या. शाळेत गेल्या ना. हा मी पहा ना. चाल इकडे. ऐ चा ना. आपल्याला औषध प्यायचंय. चल येता येता तिला डॉक्टरकडे दाखवून आणलंय. डॉक्टरनी म्हणजे रक्त कमी सांगितले पिल्लूला. यायचं ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आधी दूध पिऊन घेऊ मग औषध घेऊ. तब्येत नाजूक आहे ना पिल्लूची. औषध ड्रॉप दिलाय तिला. येता येता आश्वीला बालतज्ञकडे दाखवून आणलं पिल्लूला. शिवन्या चाल. मामा आश्वीला गेले वाटतं कामानिमित्त. आत्यांचं काय चालेल का. हे चाल ना बाबू. ते नाही खाऊ. चाल औषध नंतर प्यायचं. नंतर आधी दूध पिऊन घेऊ. चल 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 चाल. ते ना. कशी बसली मांडीवर पाहिली मामांच्या. आश्वीला गेली ती मामा. काय आणलं बाई बाबानी. पोंगा. बाबाच तोंडात घाल ना. बाबाला दे ना पोंगा. बाबाला. कुठं होती बाबा अशी म्हणती तू. तू कुठं होती. लपाट तोंड. बाबाला दे ना पिल्लू. बाबाच्या हातात दे. तोंडात घाल बाबाला. पाहूनच घेऊ राहिली. यायचं पाहिजे का घेते. पप्पी घ्यायची होती. पिलू कोण आहे. बाबा आहे. मित्रांनो आता जेवायला बसलोय. तर काय बनवलंय. खिचडी भात, पिठलं, चपाती, कांदा, लिंबू आणि लोणचं. तर आज दिवसभर झिमझिमच पाऊस चालू होता. काय जोरात नाही आला. खायचे पुरीला आवडत आहे. जाऊ द्या खाऊ द्या. सुनीला आणि लोणच्याला काय टेन्शन नाही. तोंड लावायला बरं. तर चला पिलू रडू राहिली ना. रडत होती आता झाली कप. चला जेवण करून घेऊ. 9 वाजून गेले आज जेवायला. सोनी भात कस काय आज तुमच्या आवडीचं बघताय ना. तर ऊस लावून झालेला आहे आता. आणि त्याच्यात मका लावायची आपल्याला फ्लावर करायची होती. पण रोपच भेटलं नाही. म्हणलं देऊ पातळ पातळ मका लावून काठांना. कोपऱ्यात पण लावते. तर मित्रांनो आता जेवायला बसलोय. तर काय बनवलंय. खिचडी भात, पिठलं, चपाती, कांदा, लिंबू आणि लोणचं. तर आज दिवसभर झिमझिमच पाऊस चालू होता. काय जोरात नाही आला. खायचे पुरीला आवडत आहे. जाऊ द्या खाऊ द्या. सुनीला आणि लोणच्याला काय टेन्शन नाही. तोंड लावायला बरं. तर चला पिलू रडू राहिली ना.
रडत होती, आता झाली कप. चला जेवण करून घेऊ. 9 वाजून गेले आज जेवायला. सोनी भात कस काय आज तुमच्या आवडीचं बघताय ना. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मिस्टर आणि मी राहण्यात आले. तर इथं लागण केलेली आहे ऊसाची. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आज आहे ना काय करायचं माहिती का, जी हे गादी आहे ना, म्हणजे आता ऊस कसा पट्टापट्टा ऊस केलेला आहे ना, तर वरची जी गादी आहे ना त्या गादीवरती मका लावायची गायांसाठी. तर मिस्टरांनी सुरुवात केली, तर चला मला पण सुरुवात करायची मका लावायला. त्यांची अर्धी सरी झाली ना अर्धी सरी. हा ना, ते पुरण ना. मग कसं बी दाखवते मी तुम्हाला आणलेले. कोणतं बी येते तर मी दाखवते. तर हे बघा वजीर मकाचं बी आणलेलं आहे, जे पिशवीचं नाव आहे. हे बघा वजीर चांगले आहे, म्हणजे ह्या कंपनीचं बी चांगलं असतं म्हणत्या. मका पण चांगली येते. चला मिस्टरांनी सरी नेली, मला पण न्यावं लागेल. आणून सोनून त्या शाळेत गेलं आहे. मामा येते जेवण करून. आम्ही जेवण केले 2 जण, मग आम्ही आलो पुढं. इथं पूजा केली होती. तर ऊस लावून झालेला आहे आता, आणि त्याच्यात मका लावायची आपल्याला फ्लावर करायची होती, पण रोपच भेटलं नाही. म्हणलं देऊ पातळ पातळ मका लावून काठांना. कोपऱ्यात पण लावते. हा असं बैलांनी परत त्याला थापडी द्यावं लागतं. तर